वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की दोन मायक्रो सर्व्हिसेसमध्ये कम्युनिकेशन कसं करायचं. ओके, फॉर एक्झाम्पल लास्ट सेशनमध्ये आपण एक मायक्रो सर्व्हिस बनवली, नेम इज करन्सी एक्सचेंज. ओके, तर ती एक्सचेंज नावाची एक्सचेंज नावाची जी सर्व्हिस आहे तर ती काय रिटर्न करते, आपल्याला रेट रिटर्न करते बेस्ड ऑन द फ्रॉम अँड टू करन्सी. ओके, तर ह्या करन्सीमध्ये फॉर एक्झाम्पल मी INR टू USD मला माझे पैसे कन्वर्ट करायचे आहेत, तर त्याच्यासाठी जो रेट असेल तर ही जी सर्व्हिस आपण जी बनवलेली ती रिटर्न काय करेल, तो रेट रिटर्न करेल. फॉर नाव फॉर एक्झाम्पल पर्पज आय जस्ट हार्ड कोडेड दिस पार्ट. ओके, नाऊ लेट्स टेक इट ॲज अ एक्झाम्पल. लाईक माझ्याकडे अजून एक सर्व्हिस आहे किंवा एक मायक्रो सर्व्हिस आहे. ती काय करेल, ही सर्व्हिस ही API कॉल करेल आणि ती API कॉल करून आपल्याला काय करेल, तो रेट घेईल आणि रेट घेऊन ते कॅल्क्युलेशन वगैरे जे काय असेल ते करेल. ओके, तर त्यासाठी मी अजून एक सर्व्हिस बनवली, करन्सी कन्व्हर्जन नावाची एक सर्व्हिस आहे. तर ती करन्सी कन्व्हर्जन नावाची सर्व्हिस काय करेल, तर ती मी जाऊतो, ही एक API आहे, कन्वर्ट नावाची API. तर त्याच्यामध्ये आपण ॲक्सेप्ट काय करतो आहे, कन्वर्ट नावाच्या एक APIमध्ये ॲज अ पार्ट ऑफ रिक्वेस्ट आपण काय काय सेंड करतो आहे, अमाऊंट सेंड करतो आहे ह्या APIला, म्हणजे किती अमाऊंट आहे, त्यानंतर फ्रॉम करन्सी अँड टू करन्सी, म्हणजे कुठल्या करन्सीमधून कुठल्या करन्सीमध्ये मला कन्वर्ट करायची ही अमाऊंट, ती आपल्याला काय करावं लागेल, ॲज अ पार्ट ऑफ रिक्वेस्ट ह्या APIला पास करावी लागेल. त्यानंतर माझी API काय करते, या ठिकाणी कन्वर्ट करन्सी नावाची मेथड आहे, तर त्याच्यामध्ये किंवा सर्व्हिस आहे, तर ती सर्व्हिस काय करते, आपण जे ॲप्लिकेशन बनवलं आहे करन्सी एक्सचेंजवाला, तर ते करन्सी एक्सचेंजवाले ॲप्लिकेशनला कॉल करत आहे बाय युझिंग दिस रेस्ट टेम्पलेट. तर हा जो वे आहे आपण करतो आहे रेस्ट टेम्पलेट यूज करून, हा एक प्रोग्रॅमॅटिक वे आहे जो की आपण इंटरनली इम्प्लिमेंट करून आणि आपण जो URL वगैरे हार्ड कोड करून API वगैरे हार्ड कोड करून आपण त्या सगळ्या गोष्टी करतो आहे. ओके, तर आपल्याला काय भेटेल, इथे एक्सचेंज रेट भेटेल. एक्सचेंज रेटमध्ये आपण काय करणार, आपल्याला रेट भेटेल आणि बेस्ड ऑन द रेट आपण काय करतो आहे, अमाऊंट कन्वर्ट करतो आहे. म्हणजे आपण इथे बघू शकता कॅल्क्युलेशन केलेलं आहे, गेट अमाऊंट इन टू रेट, जो काही रेट आपल्याला येईल त्याला इंटू आपण केलेलं आहे अमाऊंटची, आणि तो रेट आपण किंवा ती कन्वर्टेड अमाऊंट या ठिकाणी सेट करतो आहे रिस्पॉन्समध्ये, आणि रिस्पॉन्स आपण रिटर्न करतो आहे ॲज अ पार्ट ऑफ रिस्पॉन्स, म्हणजे ह्या APIच्या रिस्पॉन्समध्ये आपण ते रिटर्न करतो आहे. दॅट्स इट. हे बेसिक एक्झिक्युशन आहे. बट आता तुम्हाला समजलं असेल की आपण काय करतो आहे, दुसरी मायक्रो सर्व्हिस कॉल करतो आहे, म्हणजे करन्सी एक्सचेंज नावाची मायक्रो सर्व्हिस कॉल करतो आहे इंटरनली इनसाइड दिस करन्सी कन्व्हर्जन नावाच्या मायक्रो सर्व्हिसमध्ये. हा जो आहे हा वे थोडा ओल्ड वे आहे, जो की आपण प्रोग्रॅमॅटिकली वे म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, जो आपला URL आहे, त्यानंतर आपला एंड पॉईंट आहे, तो डेटा आहे, तो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हार्डकोड करून त्या ठिकाणी सेंड करावं लागेल. बट इन मायक्रो सर्व्हिसमध्ये जो मायक्रो सर्व्हिसचं स्ट्रक्चर आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, आपण जेवढ्या काही मायक्रो सर्व्हिसेस बनवतो आहे त्या सगळ्या सर्व्हिसेस एका ठिकाणी रजिस्टर करतो आहे. म्हणजे कुठे, युरेका सर्व्हरला आपण त्या साऱ्या गोष्टी रजिस्टर करतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी करन्सी कन्व्हर्जन नावाची एक सर्व्हिस बनवली आणि एक्सचेंज काय करते, रेट रिटर्न करते, आणि कन्व्हर्जन काय करते, कॅल्क्युलेशन करून युजरला सेंड करते ॲक्च्युअल अमाऊंट. हे बेसिक युजेस आहेत त्याचे. मग कन्व्हर्जनमधून कुणाला कॉल जातो, एक्सचेंजला कॉल जातो, आणि एक्सचेंज काय करते, रिटर्न करते. हे इंटरनल कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये चालतं. बट ज्यावेळेस तुम्ही मायक्रो सर्व्हिसमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला जर इंटरनली तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर जो रेस्ट टेम्पलेट वगैरे ते यूज करू शकता तुम्ही. बट द बेटर अप्रोच इज विल हॅव टू यूज समथिंग एल्स, लाईक जे मायक्रो सर्व्हिसने, जे नेटफ्लिक्सने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे टू कम्युनिकेट इच अदर, तर ते मेकॅनिझम आपण या ठिकाणी यूज करणार आहे. तर त्याला बोललं जातं फेन क्लायंट. ओके, फेन क्लायंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, त्यालाच म्हटलं जातं रेस्ट क्लायंट, आणि रेस्ट टेम्पलेटला पण रेस्ट क्लायंटच म्हटलं जातं. बट हा तो प्रोग्रॅमॅटिकल वे जो की इंटरनली तो बाकीच्या ॲप्लिकेशन, इंडिपेंडंट ॲप्लिकेशनसाठी यूज केला जातो. ओके, जे काही दुसरे ॲप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये यूज केला जातो. बट इन मायक्रो सर्व्हिसेस वी कॅन यूज दिस मेकॅनिझम, जे आहे ते फेनवालं मेकॅनिझम. ओके, ते पण सिमिलरच काम करते,
फक्तच की काही ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये आहेत आपल्याला, तर ते मी तुम्हाला सांगतो की काय ॲडव्हान्टेजेस आहेत फेन क्लायंटमध्ये. तर द फ्ले यू कॅन सी व्हॉट इज फेन हिअर. द फेन इज अ डिक्लेरेटिव्ह वेब सर्व्हिस. ही एक वेब सर्व्हिस आहे. HTTP क्लायंट म्हणू शकतो, डेव्हलप बाय नेटफ्लिक्सने हे डेव्हलप केलेले. इट्स एम टू सिम्प्लिफाय द HTTP API क्लायंट्स. जे काय HTTP API क्लायंट्स आहे ते सिम्प्लिफाय करते. म्हणजेच आपण रेस्ट टेम्पलेट यूज करून काय करतो आहे, थोडं कॉम्प्लेक्सिटी वाढवतो. म्हणजेच की आपण ते हार्ड कोड करतो सगळ्या व्हॅल्यूज अँड लोडिंग अँड ऑल थिंग्स, द लॉट ऑफ थिंग्स आर देअर. ते कॉम्प्लेक्सिटी त्या ठिकाणी आहे. जर कुणी प्रॉपरली ते यूज केलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांना कॉम्प्लेक्सिटी दिसेल. बट ज्यावेळेस आपण फेनवालं इम्प्लिमेंटेशन करू तर त्यावेळेस आपल्याला एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून जातील. त्यानंतर यू कॅन थिंक यू कॅन थिंक ऑफ फेन ॲज अ डिस्कवरी वेअर स्प्रिंग रेस्ट टेम्पलेट. Okay, using the interface and communicate with the endpoint. Okay, the another point is this interface will automatically implemented at runtime. हा interface काय होतो, automatically implement होतो runtime ला, implemented at runtime and instead of service URL, जो काय आपण सर्व्हिस URL देतो आपण त्या ठिकाणी, इट युजेस द सर्व्हिस नेम. म्हणजे आपण जे काय सर्व्हिसेस रजिस्टर करतोय युरेका सर्व्हरवरती, तर ह्या सर्व्हिस नेम यूज करूनच आपण काय करतोय, कम्युनिकेशन करायचं. आपल्याला त्या ठिकाणी URL वगैरे देण्याची किंवा काही एंड पॉईंट वगैरे देण्याची काही गरज नाही. आपण डायरेक्टली सर्व्हिस नेम यूज करून कम्युनिकेशन करू शकतो. तर ॲडव्हान्टेजेस काय भेटतील आपल्याला ह्याच्यामध्ये, तर पहिले ॲडव्हान्टेजेस काय, तर सिम्प्लिफाय करतं आहे. जे काही HTTP API कॉल आहेत त्याच्यामध्ये ते सिम्प्लिफिकेशन आणतं आहे. त्यानंतर URLs आर नॉट हार्ड कोडेड, म्हणजे URL हार्ड कोड करण्याची गरज नाही. इट युजेस युरेका क्लायंट ID इन्स्टेड ऑफ URL. ओके. त्यानंतर फेन हँडल्स द ॲक्च्युअल कोड. ओके, जो ॲक्च्युअल कोड आहे तो हँडल करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ॲटोमॅटिक इंटिग्रेशन विथ लोड बॅलन्सर. तर लोड बॅलन्सर काम काय करतं सांगतो मी तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल मी कन्व्हर्जनमधून काय करतो आहे, एक्सचेंजला कॉल करतो आहे. फॉर एक्झाम्पल माझं एक्सचेंज हे 4 ते 5 ठिकाणी डिप्लॉयड आहे. मग ते काय करतं आहे, फिगर आउट करतं आहे. लोड बॅलन्सर काय करतो आहे, फिगर आउट करतो की कुठल्या इन्स्टन्सला किती रिक्वेस्ट पाठवायच्या. तर त्या बेसिसवरती लोड बॅलन्सर काम करतो आहे आणि रिक्वेस्ट काय करतो आहे, रिडायरेक्ट करतो आहे डिफरंट इन्स्टन्सेस बेस्ड ऑन द लोड. जो काही लोड त्या API वरती आहे त्या लोडनुसार ते काय करते, लोड डिवाईड करून स्मूथ API एक्झिक्युशन होण्यासाठी ते लोड डिवाईड करते. एवढंच आहे, सिम्पल आहे. जास्त काही त्याच्यामध्ये हे नाही आहे, लोड घेण्याजोगं नाही आहे. अपार्ट फ्रॉम दॅट इट्स प्रोव्हाइड्स अ व्हेरी इझी वे टू कॉल द रेस्टफुल सर्व्हिसेस. दॅट इज फाईन. एक रेस्टफुल API कॉल करण्यासाठी हा एक इझी वे आहे, जे की आपण इम्प्लिमेंट करून पाहूयात. नाऊ लेट्स गो फॉर द इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण काय करूयात, सिम्पली स्टार्ट करूया फ्रॉम prom.xml फाईलमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही डिपेंडन्सी ॲड करावी लागेल, ओपन फेन नावाची. ओके, अँड वन्स वी ॲड दिस डिपेंडन्सी वी नीड टू एनेबल दॅट फेन रिलेटेड थिंग्स. नाव लेट्स गो टू द प्रोग्राम. तर आपल्याला काय करावं लागेल, आपण कुठली सर्व्हिस कॉल करतो आहे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंटेशन करावं. म्हणजे आपण काय करतो आहे, करन्सी कन्व्हर्जनमधून करन्सी एक्सचेंज कॉल करतो आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, करन्सी कन्व्हर्जनमध्ये आपल्याला सारं इम्प्लिमेंटेशन टाकावं लागेल, कारण इथून आपण कॉल करतो आहे. ह्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंटेशनची गरज नाही करन्सी एक्सचेंजमध्ये, इथंच आहे सगळी गरज. ओके, तर बेसिक थिंग आहे, पहिल्यांदा आपल्याला डिपेंडन्सी ॲड करावी लागेल फेन क्लायंटची. ओके, आय ऑलरेडी ॲडेड दिस डिपेंडन्सी. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तो जो ॲप्लिकेशन आहे ते ॲज अ एनेबल करावं लागेल त्या ॲप्लिकेशनसाठी फेन क्लायंटच्या फंक्शनॅलिटीज. ओके, एनेबल केल्या फेन क्लायंटच्या फंक्शनॅलिटीज. नाऊ लेट्स इम्प्लिमेंट द नेक्स्ट स्टेप. जे काही नेक्स्ट स्टेप आहेत ना ते इम्प्लिमेंट करूयात. ओके, लेट मी गो टू द अगेन त्या 2 स्टेप आपल्या झाल्या. डिपेंडन्सी ॲड केली, अनोटेशन दिलं. नाव या ठिकाणी हे काय बोलते की आपल्याला काय करावं लागेल, एक इंटरफेस बनावं लागेल टू सेंड द HTTP रिक्वेस्ट टू डेस्टिनेशन मायक्रो सर्व्हिस. डेस्टिनेशन मायक्रो सर्व्हिस काय, आपली करन्सी एक्सचेंज नावाची डेस्टिनेशन मायक्रो सर्व्हिस आहे. वी नीड टू क्रिएट अ फेन क्लायंट इंटरफेस. एक इंटरफेस बनवावं लागेल. ओके, क्लायंट इंटरफेस आणि ॲट द फेन क्लायंट अनोटेशन. आणि त्याच्यावरती आपल्याला फेन क्लायंट नावाचं अनोटेशनने अनोटेट करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ॲट्रिब्यूट पास करावं लागतील, नेम आणि URL. तर नेममध्ये काय असेल, नेम म्हणजे आपला जो काय रजिस्टर्ड नेम असेल, जे आपण या ठिकाणी बघतो हे 2 रजिस्टर्ड नेम आहेत, हे यूज करायचे. मग आपल्याला कुठलं नाव यूज करावं लागेल, हे वालं करन्सी एक्सचेंज नावाचं.
नाव आता URL आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकल होस्ट कोलन पोर्ट, ज्या पोर्टवरती आपलं ॲप्लिकेशन डिप्लॉयड आहे ते. इन द नेम ॲट्रिब्यूट राईट नेम, ओके दॅट इज फाईन. URL आपल्याला ते पास करावं लागेल, जे काय या ठिकाणी पास केलेलं आहे. आणि डिक्लेअर्ड मेथड सेंड, ओके. आणि आपल्याला काय करावं लागेल, एक मेथड डिक्लेअर करावं लागेल. तर ती सिमिलर मेथड असेल, ते पण मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. नाऊ लेट्स गो टू द इम्प्लिमेंटेशन. मी काय करतो, एक पॅकेज बनवतो क्लायंट नावाचं, ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक इंटरफेस बनवूयात आपण. तर इंटरफेसचं नाव करूयात करन्सी एक्सचेंज क्लायंट, ओके. करन्सी एक्सचेंज क्लायंट नावाचा एक इंटरफेस बनवला. त्याच्यामध्ये आपण काय करूयात, फेन क्लायंट ने डिक्लेअर करूयात ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ॲट्रिब्यूट आहेत, नेम आणि, तर नेममध्ये काय पास करायचं आणि URL काय पास करायचं ते आपण बघूयात. नेममध्ये काय करावं लागेल, आपलं जे काही सर्व्हिसचं नेम आहे, जी सर्व्हिस आपल्याला कॉल करायची त्या सर्व्हिसचं नेम या ठिकाणी पास करायचं नेममध्ये. लेट्स कॉपी इन पेस्ट इट त्या. अँड लोकल होस्ट, या ठिकाणी आपल्याला लोकल होस्ट आणि कुठल्या पोर्टवरती डिप्लॉयड आहे ही सर्व्हिस, 8100, ओके. 8100 या पोर्टवरती आपली सर्व्हिस डिप्लॉयड. हे झालं आपलं डिक्लेरेशन झाले आहे फेन क्लायंटचं. नाव त्यांनी काय सांगितलं आहे, 4th पॉईंट, की आपल्याला काय करावं लागेल, डिक्लेअर अ मेथड टू सेंड द रिक्वेस्ट टू द डेस्टिनेशन मायक्रो सर्व्हिस. तर डेस्टिनेशन मायक्रो सर्व्हिसला आपल्याला काय करायचं आहे, रिक्वेस्ट सेंड करण्यासाठी डिक्लेअर मेथड. तर सिम्पली काय करायचं आहे, जास्त काही लोड घ्यायचं नाही, या ठिकाणी यायचं, ह्याचं जो काही डिक्लेरेशन आहे ना ते कॉपी करायचं. तर डिक्लेरेशन कॉपी करून रिटर्न यायचं आपल्या सर्व्हिसवरती, पेस्ट करून टाका, ओके. त्यानंतर जस्ट सिम्पली हा इंटरफेस असल्यामुळे आपल्याला जस्ट डिक्लेरेशन ॲड करता येईल, त्याची बॉडी या ठिकाणी लिहिता येणार नाही. हे झालं. कोड फॉर्मॅट करून घ्या. आपला क्लायंट रेडी आहे सध्यांतरी टू कॉल युअर सर्व्हिसेस. नाव सिम्पली काय करा, ही ॲटो वायर करा, ज्या ठिकाणी आपण सर्व्हिसमध्ये आपण काय करतो आहे, कॉल करतो आहे युजिंग दिस रेस्ट टेम्पलेट. आता रेस्ट टेम्पलेटनी कॉल करायची गरज नाही आहे, आय एम जस्ट डुप्लिकेटिंग दिस पार्ट. बिफोर दॅट ॲटो वायर दॅट सर्व्हिस, जो काय क्लायंट सर्व्हिस आपण केलेली आहे ती ॲटो वायर करा. करन्सी क्लायंट जे काय आहे आपल्याकडे ते काय केलं मी, इम्पोर्ट पण करून घेतलं. अँड आत्ता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आपण हे मॅन्युअली कॉल करतो आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, तर हे मॅन्युअली कॉल करायचं नाही. आता डायरेक्टली काय करायचं, डॉट गेट एक्सचेंज, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, करन्सी एक्सचेंज डॉट करन्सी कन्वर्जन आहे ना, ओके. पोजीचं नाव आहे करन्सी कन्वर्जन रिक्वेस्ट डॉट फ्रॉम अँड देन करन्सी कन्वर्जन ट्रू, ओके. तर हे झालं आपलं बेसिक थिंग्स, करेक्ट. जास्त काही लोडच घ्यायचं नाही त्यामध्ये. आता या ठिकाणी आपण कुठे URL वगैरे यूज केला का, नाही. डायरेक्टली काय केलं, क्लायंट बनवला, क्लायंटचा इंटरफेस बनवला आणि त्या इंटरफेसमध्ये सेम डिक्लेरेशन टाकलं जे की आपण डेस्टिनेशनवाल्यामध्ये टाकलेलं आहे. आत्ता आपण काय करू, रिस्टार्ट करूयात ही सर्व्हिस अँड लेट्स हिट द, ओके. रिस्टार्ट केल्यानंतर आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल ती सर्व्हिस युरेका सर्व्हरवरती अप दाखवते का. लेट्स सी द कन्वर्जनमध्ये आपले चेंजेस आहेत ना करन्सी कन्वर्जनमध्ये. हां, दिस सर्व्हिस इज अप. नाऊ लेट्स गो टू द ब्रुनोला जाऊयात. तर ब्रुनो हे एक ॲप्लिकेशन आहे आणि ब्रुनोमध्ये सेम मी ऑलरेडी केलेलं आहे. तर ब्रुनोमध्ये सेम कन्वर्ट नावाचं API कॉल करूयात. बघा येतं रिस्पॉन्स, करेक्ट. तर रिस्पॉन्समध्ये आपण काय करूयात, ₹30 आपल्याला कन्वर्ट करायचं आहे INR टू USDमध्ये. तर काय आलं, 30चं काय, बेस्ड ऑन दिस एक्सचेंज रेट. आता एक्सचेंज रेट कुठून येतो तुम्हाला कळलं असेल. एक्सचेंज रेट हा आपल्या जे करन्सी एक्सचेंज नावाची सर्व्हिस आहे त्याच्यामधून येतो आहे. म्हणजे इथून आपल्याला एक्सचेंज रेट भेटतो 2.1. मी काय करतो, एक्सचेंज रेट बदलतो 3.1 करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्सचेंज रेट बरोबर आहे का. लेट मी जस्ट रिस्टार्ट दिस सर्व्हिस अँड लेट मी हिट द, ओके. 3.1 टाकला आणि 3.1च्या बेसिसवरती काय असेल ती आपली कन्वर्टेड अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन कन्वर्जन नावाच्या सर्व्हिसमधून आपल्याकडे आली, ओके. सो दिस इज वॉट अबाउट वी विल बी युजिंग दिस थिंग्स
टू कम्युनिकेट द मायक्रो सर्व्हिसेस इच अदर. ओके, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही यूज करायची गरज नाही, हेच आहे. त्यानंतर द लोड बॅलन्सिंगवाला पार्ट आपल्याला भेटून जाईल. ह्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे, हार्ड कोड करायची गरज नाही आहे या ठिकाणी. अँड क्लिअरली मेन्शन आहे सगळ्या गोष्टी. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन गो अँड वी कॅन कॉल द API मायक्रो सर्व्हिस इंटरनली. ओके, बाय युझिंग द सर्व्हिस ID. हा जो सर्व्हिस ID आहे ना, or service name we can say, based on the service name we are calling that service. That's it. That's all about this inter communication part. Okay, thank you.